भारी दिसते ना मी. ए शाहरुखा त्या जरा बाजूक कर, मागा टेकन बस. तू तू हे सर काय करतो? जायसून जा म्हणलंय ना. घरात कोण नाही असत. नाना खोलीत असत, पांडू बाहेर असत. आपण दोघीच असं होय सर. घाल. काय खातलास? करू काहीतरी करते. गो माका काय नको असा. तू किती थांबलंस सर? तुझं काम झाला ना, मग जा घराकडे. तुझ्यासाठी थांबलंय गो. घरात एकटाच असस ना. तू काय एकदा सांगलेलं समजलं नाही? माका कोणाची सोबत नको असा. मी एकटा असाय ना ताच बरा असा. तुझी जी अवस्था ना तीच अवस्था माझी आहे. आजूबाजू माणसं असली तरी हक्काचा माणूस गमावल्याचं दुःख कळता माका. म्हटला बोला मन मोकळा करीन गो. हे गेल्यापासून ना माझा कशात मनच लागत नाही गो. आपल्या दोघांचं दुःख सारख्याच गो. माझ्या दुःखासाठी माझा बापूच जबाबदार असा. आणि माझ्या दुःखात झाला गेला विश्रांत. हय पोटा पाण्यासाठी कामा केलंय. काय करू तूच सांग. तुका अण्णांचा राग नाही ना? मी तुझ्यासाठी चाय करते. हा माका नको. खरंच नको की मी करते म्हणा नको. ठेवतायच घेऊया घोट घोट. मुदिनी अगं, सरिता आणि वहिनींची ओटी बघ. हो लगेच. तुमचं चलन दे, मी असंही बाहेर. सतत कामाची सवय ना याला. एका जागी असं बसणं म्हणजे त्रासच. असंही बाहेर. बरं.
अरे दत्ता तू है सर हा तू हे सर काय करतो आता सांग. त्यांच्याकडे पण चाय खाऊ येतस की काय. अरे दत्ता काय हो आपला तुझा हो बा अण्णा असत काय नाही चप्पल दिसली म्हणून विचारले मी. हा नंतर भेट. आता पूजे केलेलो आम्ही. अण्णा आणि पूजे ऐकल्यानी तर हेच आडवं करतील तुका. जा नंतर जा. अरे पण ता अण्णाचा जा म्हणून सांगते ना तुका. निघ कोणत्या. हा नाही जातच आहे. ही काय छत्री घेत होते माझी. हा जात घरातील सगळ्यांची सेवा करूचीच लागतली. त्याशिवाय पर्याय नाही ना. सहज काय मिळत नाही. किंमत चुकूचीच लागता. घ्या चाय घेवा. खोलीतच बसला ना गो. घाबरा नको. आज काय मी ते खोलीतून बाहेर पडाक देऊचंच नाही. पण जरा जपान हा. तू पांडगोवा घरात. खुलो काय करीत बाय माझे. हो आज तुझ्यामुळे ह्यो दिवस बघितलंय. परत चुली जवळ बसलोय. आज हक्कान चाय पितय घरात बघ. हक्कान कसली. त्याला पणच होता ना. पण तो दिवस लांब नाही हा. ज्या दिवशी तुम्ही ह्या घरात हक्कान चाय पिशात. होय तर हा घर अन्नाचा जितका असा ना तितक्याच तुझ्या सासऱ्याचा असा. पण तुझं सासरो माहित ना कसो. अण्णा म्हणालो घर सोडा याने सोडल्यान. एका शब्दान पण माका विचारल्यान नाही तरी मी अडून बसलो होतय. पण आपलाच नाना खोटा ना. पण बघ आज कशी भडास बाहेर काढतलंय. अख्खो वाडो फिरतलंय बघ कसा. पण जरा जपान सावध रवा. ही लोक इली तर तावडेक गावशात त्यांच्या. मी चाय घेऊन जातोय. नाही तर ती बाई हैसर यायची. अहो आमच्याकडे या व्रताची खूप जुनी परंपरा आहे. तुम्हाला म्हणून सांगतो वहिनी. अहो माझे आजोबा खूप कडक व्रत करायचे. आणि या व्रतामुळेच तू काय झालं अंका. अहो कालपासून तब्येत बिघडली हो. हो मग डॉक्टरांका बोलवायचा ना. झालं सगळं सांगू पण ऐकणार कोण ना. फार भार पडतो तिच्यावर. हा तरी बरं सुषमा आता आत्याकडे गेली. अहो बरा नव्हता ना. मग किती व्याप वाढवायचो. नाही वाटेल बरं. आणि नाहीच वाटलं तर बघू. काय हो पायात मुंगळे येले जे बा बाहेर असं. बर काय झालं अण्णा. काय नाही. अण्णा कोणत्या इलेलो आहे सर. काय म्हणालो. त्याचा काय काहीतरी काम काढून इलो असं चाय पाणी घेऊ. मी त्याला सांगितलंय अण्णांका नंतर भेट. तुका काय कळणार नाही. किती ते का पाठवलंस. काय झालं अण्णा. का काय नाही जा.
याकडे. काय गो, चाय बरी झाली होती ना? चाय पावडरीचं डबोच सापडत नव्हतं गो. खूप शोधलंय, तेव्हा सापडलं. माका मदत करूक बोलवलं असतंस ना, तरी सापडलं नसतं. माहित आहे मला, म्हणूनच नाही बोलवले. नाही म्हणजे तू जास्त रांदूक जायत नाही ना, तर माहित आहे माका. आणि काय गो, तू का रांधण्यासारख्या वाटत नाही काय? काय गो, काय झालं? घे पाय. काय? अरे तुका काय वाटला मी काय तुझ्यासारख्या आणि सरितासारख्या जेवण कधीच बनवू शकूच नाही की काय? हो, त्याच्यासाठी ना आधी बघूचा लागता, शिकूचा लागता. काय गो, काय झालं? काय नाही, ती नानांका गोळी देऊची असत ना, देऊन येते. अगो थांब, मी देऊन येते. हा, गो सकाळपासून खोली असून बाहेर नाही पडले, तेवढं तरी करते मी. अगो नको नको, तू ना आज आराम करायचो. खरं सांगू, तेवढीच नानांची सेवा करूची संधी मिळत माका. तेवढाच पुण्य पदरात पडत माझ्या. तू आराम करा, मी देऊन येते. हा, काय करतास या? हो, अन्नाचो माज या झोपाळ्यावर कोणाक कधी बसूक दिल्या नाही. माझ्या काशीक लय आवडायचा गो हैसर बसू, पण माझ्या लेकाचो कान पकडून हैसून थैसर पकडून नेला नव्हता. त्याका लाल लाल झालो होतो गो माझ्या लेकाचो कान. आहे पण चला आधी, आहे ना, चला उठा आधी, घरात चला. चल. कोण असा? कोण असा? कोण असा? बरं दत्ता, लाजू नका. मागच्या वेळी आला होता तेव्हा जेवणाचा बेत करता आला नव्हता. या निमित्तानं हे जमून तरी आले. होय. बरं घ्या, सुरुवात कर. अगं, अण्णांना वरण वाढ, सुखा भात खातायत. हो. अगं सावकाश. अण्णा चला, हात धुवून देतो. अहो राहू दे, तुमचा तर उपास आहे ना, तुम्ही कुठे पानावरून उठताय? मी नेते. या अण्णा. या. अण्णा, खूप वेळ निघून गेला ना तर काहीच उपयोग होणार नाही. काय करणारस तू? सांगून टाकी ना मी सगळं. ता तुका परवडणार हा काय? असं ना तसं प्रकरण माझ्या गळ्याशी आलंच. मग मी तुम्हाला का सोडू? कुणामुळे झालं हे सांगते ना. माझं काय होईल मला माहित नाही, पण तुमचं काय होईल ना याचा विचार करा आणि काय तो निर्णय घ्या. अण्णानू, तू हैसर? हा, मी कधीच इलय. दत्तान हाकल्यान म्हणून बघी होते खैसून तुम्ही हाताक लागता असते. हा, ह्या रघु काकांनी दिल्या नाही पुढी असा
यातले 3 पुडी देऊचे एका टायमात. निघ. झोपलं होतंस काय? नाही गो, जरा बघी होते डोळं लागता काय. झोपतस तर झोप, मी बाहेर थांबतोय. वाटल्यास कडी लावून घेते बाहेर ना. कोण असा दुसरा घरात माका उठव घेणार? ताव खरा सांगू. बस गो, काय बस गो, बस गो, ये. ये की चरू, बोल. तुका काशीची आठवणी येत असत ना? मी पण काय विचारते, येतच असतली. कसोय झालो तरी महिन्यांचो संसार तुमचो, माझो कसलो संसार एका दिवसाचो. काल मंगळसूत्र चढवले, आज उतर निघले. हळद पण उतराक नाही होती गो अंगावरची. नशीब असो खेळ, बाकी काय. शिवाचो कसलो खेळ? माझ्या आयुष्याचो खेळ माझ्या बापाशीन मांडल्या. सासरकडनं इला नाही नंतर कोण? किती येतले? जिला चूड दिले नी आणि माझ्या वांगडा नाता तोडले. उमरो ओलांडलंय नाही, तवसर परत इले. चूक झाली, उगाच विचारले. जखमेची खपली निघल्यानंतर काय दुःख होता ना तर कळता माका. तुझा काय चुकला नाही, जा असा आता असा. खरं सांगू, बऱ्याच दिवसांनी कोणा वांगडा तरी बोललंय सगळं. आहे वांगडा, सरिता वांगडा बोलत बस नाही. त्यांका खय आपला रडगाना सांगायचा. त्यांका त्यांचे संसार असत, त्यांची अडचणी काय कमी असत काय? काय बोलायचं असत ना, माझ्या वांगडा बोल. आता ही गेलीत, ती कधी परत येतील त्या पण माहित नाही. त्यांका येऊन द्या आरामात, आपण गजाली मारूया. तेवढाच मन मोकळा होईल ना. बंदूक बघितलास? गोळी घालतोस? सोड हे हैसा घालतो. अण्णा, माझ्या काशीक मारलंस ना? आता बघ, तुझे देव पण तुझ्या साह्याक नाही उभे राहतले. कोण असा? नको. बरा निघता हो आम्ही. अण्णा, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, यातच आम्ही भरून पावलो. नाही येऊन कसा चला? तुम्ही एवढ्या घराकडे बोलवू किलास? येते. चला. येतो हा. येतोय बाई. हा, आता हे काय रावले? अण्णा येतच ना? येते. चल. रुमाल रावला इला. एका टायमात 3 पुडी ताबडतोब घे.
तुम्ही घराकडे निघा, मी एक काम आटपून येते. हा? बरं तू म्हणशाल तसं. या. येतं ना. बरा झाला रे जाऊन येलो होते, त्यांना पण बरा वाटला. त्यांनी पण वेळ काढल्याने ना बरा झाला. आता तर आश्चर्यच वाटता, अण्णा कशी येले पूजे? अरे पाटणकर होते ना म्हणा नेले, नाहीतर खय जातात काय ते. पाटणकरांचं नशीब म्हणायचं. होय तर. ये बाय टाक काय गेले. दत्ता, अरे दत्ता, काय झालं आहे? अरे बघतोस ना देवघरातून टाक गेले. काय गेले, त्यांचं असं जाणं बरं नाही रे.